विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीकॉम फोर्थ सेमिस्टरसाठी मौद्रिक अर्थशास्त्र या विषयामध्ये केंद्रीय अधिकोषाचे प्रत्यय नियंत्रण या विषयावर या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक. क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर व्यापारी बँका विविध प्रकारच्या प्रत्ययाची निर्मिती करीत असतात हे आपण बघितलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्ययाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व योग्य वेळेत करण्यात आल्यास व्यापारात वाढ होऊन कारखानदारीच्या विकासाला चांगली चालना मिळते. देशातील प्रत्ययाची एकूण मात्रा किंवा परिणाम आणि किमतीची पातळी यामध्ये निश्चित स्वरूपाचा सहसंबंध दिसून येतो. प्रत्ययाची जेवढी गरज असते त्यापेक्षा प्रत्ययाची मात्रा जास्त झाल्यास किमती वाढू लागतात आणि मुद्रेचे मूल्य झपाट्याने घसरू लागते. याउलट गरजेपेक्षा प्रत्ययाची मात्रा कमी झाल्यास त्यामुळे किमती घसरू लागतात आणि अर्थव्यवस्थेच्या सर्व अंगावर त्याचा विपरीत परिणाम घडून येत असतो. अशा रीतीने प्रत्यय विस्तार झाल्यास तेजी आणि प्रत्यय संकोच झाल्यास मंदी निर्माण होताना दिसते. या दोन्ही अवस्था टाळण्यासाठी मुद्रेप्रमाणे प्रत्ययाच्या पुरवठ्यावर सुद्धा प्रभावी रीतीने नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्ययाचे नियंत्रण क्रेडिट कंट्रोल करणे हे केंद्रीय बँकेचं एक महत्त्वपूर्ण कार्य समजलं जातं. त्यामधून केंद्रीय अधिकोषाचे प्रत्यय नियंत्रण करताना प्रत्यय नियंत्रणाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्रेडिट कंट्रोल, प्रत्यय नियंत्रणाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्रेडिट कंट्रोल याप्रमाणे समजून घेऊया. प्रत्यय नियंत्रणाचे कार्य केंद्रीय किंवा मध्यवर्ती बँकेकडे असल्यामुळे त्याची काही उद्दिष्टे विचारात घेऊन प्रत्यय नियंत्रणाचे धोरण बरेचदा स्वीकारण्यात येते. जसं आर्थिक विकासाच्या दृष्टीने मौद्रिक धोरणाचा स्वीकार करणे, व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवणे, अंतर्गत किंमत पातळीवर स्थैर्य निर्माण करणे, मुद्रेच्या विनिमय दरात स्थिरता आणणे, भावी अडचणीकरता तरतूद करणे, अशा प्रकारची प्रत्यय नियंत्रणाची उद्देश आपल्याला दिसून येतात. केंद्रीय अधिकोषाच्या प्रत्यय नियंत्रणाची पद्धती ही महत्त्वाची पद्धती समजली जाते. मेथड्स ऑफ क्रेडिट कंट्रोल बाय सेंट्रल बँक. मेथड्स ऑफ क्रेडिट कंट्रोल बाय सेंट्रल बँक केंद्रीय अधिकोषाच्या प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धती. प्रत्ययाचे नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय बँक परिस्थितीनुसार पुढील साधनाचा उपयोग करत असते. भारत देशाच्या हिताच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्यय किंवा पतपैशाचा ओघ अयोग्य असलेल्या क्षेत्राकडून योग्य क्षेत्राकडे वळवणे महत्त्वाचे ठरते. त्या बाबतीत केंद्रीय किंवा मध्यवर्ती बँक ज्या मार्गाचा अवलंब करते त्याला प्रत्यय किंवा पत नियंत्रणाचे संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह आणि गुणात्मक क्वालिटेटिव्ह साधने असे म्हटले जाते. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह सोर्सेस असे म्हटले जाते. प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धती याला पत नियंत्रणाच्या पद्धती सुद्धा म्हटले जाते. प्रत्यय किंवा पत नियंत्रणाच्या पद्धती मेथड्स ऑफ क्रेडिट कंट्रोल यामध्ये संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण, क्वांटिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल अँड क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल, गुणात्मक विभेदात्मक निवळ प्रत्यय नियंत्रण पद्धती. संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धतीमध्ये बँक दराचे धोरण, खुल्या बाजारातील व्यवहार आणि रोख निधीचे बदलते प्रमाण अशा 3 पद्धती सांगितल्या आहेत. गुणात्मक विभेदात्मक निवळ प्रत्यय नियंत्रण पद्धतीमध्ये तारण कर्जाच्या सीमा, उपभोक्त्याच्या कर्जाचे नियंत्रण, आदेशाद्वारा नियंत्रण आणि कर्जाचे नियंत्रण वाटप अशा पद्धती सांगितल्या जातात.
आपण क्रमवार या पतनियंत्रणाच्या पद्धतीचे विश्लेषण समजून घेऊया. बँक दराचे धोरण, बँक रेट पॉलिसी, बँक दराचे धोरण. तर बँक दराचे धोरण, बँक रेट पॉलिसी, केंद्रीय बँक ज्या दराने व्यापारी बँकांनी तिला सादर केलेल्या विपत्राचे पूर्वप्रापण करते त्या दराला बँक रेट किंवा अधिकोष दर असे समजले जाते. प्रत्यय नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय बँक ह्या दरामध्ये योग्य तो बदल करून त्या माध्यमाने अपेक्षित परिणाम साधण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. सर्वप्रथम इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडने प्रत्यय नियंत्रण करण्याचे बँक रेट या साधनाचा उपयोग करून घेतला. नंतर इतर देशातील केंद्रीय बँकांनी सुद्धा प्रत्यय नियंत्रण करण्यासाठी बँक रेटच्या साधनाचा अवलंब करण्याचा प्रारंभ केला. बँक रेटमध्ये बदल करून प्रत्यय नियंत्रणाचे कार्य कशा रीतीने केले जाते हे या पुढील विवेचनावरून आपल्याला समजून येते. आधुनिक काळात व्यापाराच्या क्षेत्रात करण्यात येणारे वस्तूच्या खरेदी विक्रीचे बहुतेक व्यवहार हे प्रत्ययावर केले जातात. या किरकोळ विक्रेत्याने या किरकोळ विक्रेत्याला 5,000 रुपयाच्या सुती कापड विकल्यास किमतीचे शोधन ताबडतोब करू शकत नाही. ला शोधन करण्यासाठी थोडी मुदत हवी असते. ह्या मुदतीमध्ये ला रक्कम मिळण्याची व्यवस्था झाल्यास त्याची सोय होईल. दोन्ही व्यापाऱ्याची सोय योग्य साधावी याकरिता हा उत्तमर्ण वर विपत्र लिहितो. ह्या विपत्राला मान्यता देतो. विपत्राची मुदत संपण्यापूर्वीची ला रकमेची गरज भासल्यामुळे हे विपत्र व्यापारी बँकेत सादर करून ते वटवून घेतो. विपत्र व्यापारी बँकेत वटवण्यासाठी ला निश्चित दराने बँकेला सूट किंवा अपहार डिस्काउंट द्यावा लागतो. ह्या दरालाच बाजार दर, मार्केट रेट असे समजले जाते. व्यापारी बँकांना जेव्हा रकमेची गरज जाणवते तेव्हा व्यापारी बँका त्याची वटवलेली ही विपत्रे केंद्रीय बँकेला सादर करत असतात. केंद्रीय बँक विपत्राचे पूर्वप्रापण करत असते. विपत्रे पुन्हा वटवण्यासाठी किंवा त्याचे पूर्वप्रापण करण्यासाठी केंद्रीय बँक जो दर आकारतो त्या दराला बँक रेट किंवा अधिकोष दर असे म्हटले जाते. बाजार दरापेक्षा बँक रेट नेहमीच जास्त राहील. बँक रेट व बाजार दर यामध्ये निश्चित स्वरूपाचा संबंध असतो. बँक रेटमध्ये वाढ झाल्यास त्या प्रमाणात बाजार दरात सुद्धा वाढ होत असते आणि बँक रेट कमी झाल्यास त्या प्रमाणात बाजार दरात सुद्धा घट होत असते. केंद्रीय बँकेला प्रत्ययाचा संकोच करावयाचा असल्यास केंद्रीय बँक रेट वाढवते. व्यापारी बँका केंद्रीय बँकेकडून बँक रेटनुसार मदत घेऊन आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवठा करीत असल्यामुळे त्यांना आपले व्याजाचे दर वाढवणे भाग पडते. अशा रीतीने बँक रेट वाढल्यामुळे त्या प्रमाणात बाजार दरात वाढ होते व नंतर व्यापारी बँकेकडून मिळणारा प्रत्यय महाग होतो. व्यापारी बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होते. परिणामतः व्यापारी आपली प्रत्ययाची मागणी कमी करतात. त्यामुळे प्रत्यय संकोच सुद्धा घडून येत असतो. केंद्रीय बँकेला प्रत्ययाचा विस्तार करायचा असल्यास केंद्रीय बँक रेट कमी करते. बँक रेट कमी झाल्यामुळे त्या प्रमाणात बाजार दरही कमी होतो. बाजार दर कमी झाल्यामुळे व्यापारी बँकांनी उपलब्ध करून दिलेला प्रत्यय स्वस्त होतो. प्रत्यय म्हणजे कर्ज स्वस्त होते. व्यापारी आपली प्रत्ययाची मागणी वाढवतात आणि त्यामुळे प्रत्यय विस्तार घडून येतो. बँक रेट ह्या साधनाचा उपयोग करून प्रत्यय नियंत्रण करता येते आणि किमतीच्या पातळीमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणता येतो. आर्थिक स्थैर्य व आर्थिक प्रगती साध्य करण्याच्या दृष्टीने बँक रेट धोरणाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. असे असले तरी बँक रेट धोरणाला पुढील ठळक मर्यादा दिसून येतात. बँक रेट धोरणाला पुढील मर्यादा दिसून येतात. 1. केंद्रीय बँकेची मदत घेताच व्यापारी बँक प्रत्ययाची निर्मिती करीत असते व केंद्रीय बँकेने बँक दरामध्ये केलेल्या बदलाचा अपेक्षित परिणाम घडवून होऊ शकणार नाही.
2. काही प्रत्यय संस्था केंद्रीय बँकेच्या अधिकार कक्षेच्या बाहेर कार्य करीत असते. बँक रेटमधील बदलाचा अशा प्रत्यय संस्थांच्या कार्यावर व धोरणावर परिणाम होत नसतो. नंबर 3. बँक रेटचे धोरण प्रभावी ठरण्यासाठी देशामधील मुद्रा विपणी मनी मार्केट संघटित असायला पाहिजे. परंतु अविकसित देशामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये मुद्रा विपणी असंघटित असते, त्यामुळे बँक रेट धोरणाचा अपेक्षित परिणाम घडून येऊ शकत नाही. अशा पद्धतीने बँक दराचे धोरण निश्चित दिसून येते. नंबर 2. खुल्या बाजारातील व्यवहार किंवा क्रिया. खुल्या बाजारातील व्यवहार किंवा क्रिया ओपन मार्केट ऑपरेशन. खुल्या बाजारामधील व्यवहार हा प्रत्यय नियंत्रणाचा प्रत्यक्ष मार्ग होय. केंद्रीय बँक जेव्हा खुल्या बाजारात सरकारी प्रतिभूतीची खरेदी विक्री करते तेव्हा अशा क्रियांना खुल्या बाजारामधील व्यवहार असे समजले जाते. प्रत्ययाचा विस्तार करायचा असल्यास केंद्रीय बँक प्रतिभूतीची खरेदी करत असते. शोधन करताना केंद्रीय बँक स्वतःवर काढलेला चेक देते व ज्या व्यक्तींना चेक मिळतो त्या व्यक्ती हा चेक आपल्या बँकेत जमा करतात. व्यापारी बँकेजवळ असलेली रोख त्यामुळे वाढते. व्यापारी बँका अधिक प्रत्ययाची निर्मिती करू लागतात, त्यामुळे प्रत्यय विस्तार घडून येतो. बँक रेट व खुल्या बाजारामधील व्यवहार ही दोन्ही प्रत्यय नियंत्रणाची साधने आहेत असे समजले जाते. या दोन्ही साधनांचा एकदम उपयोग करून घेतल्यास अपेक्षित परिणाम साध्य करून घेतात आणि प्रत्यय नियंत्रणाची ही दोन्ही साधने परस्पराशी निगडीत असल्यामुळे त्यांना प्रत्यय नियंत्रणाची जुळी साधने ट्विन मेजर्स ऑफ क्रेडिट कंट्रोल असे समजले जाते. प्रत्यय नियंत्रणाची जुळी साधने असे समजले जाते. खुल्या बाजारातील व्यवहाराच्या मर्यादा. लिमिटेशन्स ऑफ ओपन मार्केट ऑपरेशन्स. खुल्या बाजारातील व्यवहाराच्या मर्यादा कोणत्या, तर त्या खालीलप्रमाणे आहेत. विकसित रोखे बाजाराचा अभाव. विकसित रोखे बाजाराचा अभाव. खुल्या बाजारातील व्यवहार हे चलनविषयक धोरणाचे साधन यशस्वी होण्यासाठी विकसित व कार्यक्षम अशा रोखे बाजाराची आवश्यकता असते. मात्र विकसित रोखे बाजाराच्या अभावामुळे खुल्या बाजारातील व्यवहाराचे धोरण परिणामकारक ठरत नाही. व्यापारी बँकाकडील रोख निधीचे प्रमाण. व्यापारी बँकाकडील रोख निधीचे प्रमाण. व्यापारी बँकांच्या रोख राखीव निधीत वाढ किंवा घट झाल्यास त्या प्रमाणात पतविस्तार किंवा पतसंकोच केला जात नाही. बँका अस्तित्वात असलेल्या आर्थिक व राजकीय परिस्थितीला अनुसरून पतविस्तार किंवा पतसंकोच करत असतात. अल्पकालीन व्यवहारापुरते मर्यादित. अल्पकालीन व्यवहारापुरते मर्यादित. मध्यवर्ती किंवा केंद्रीय बँकेला रोख्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात नुकसान सहन करावे लागत असेल तर खुल्या बाजारातील व्यवहाराच्या यशस्वी होण्यात मर्यादा पडतात. त्यामुळे खुल्या बाजारातील व्यवहार हे अल्पकालीन रोख्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारापुरते मर्यादित समजले जातात. सरकारी रोख्यांच्या बाजाराचे स्थैर्य. सरकारी रोख्यांच्या बाजाराचे स्थैर्य. खुल्या बाजारातील व्यवहाराच्या धोरणाची एक उणीव अशी आहे की मोठ्या प्रमाणावरील रोख्याच्या व्यवहारामुळे रोख्यांच्या किमतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन सरकारच्या कर्ज उभारणीस मर्यादा पडतात. अशा स्थितीत मध्यवर्ती बँकेला रोखे बाजाराच्या स्थैर्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्या प्रमाणात पत किंवा प्रत्यय स्थितीवर खुल्या बाजारातील व्यवहाराची प्रभाव पाडण्याची व्यापकता कमी होते. रोख निधीचे बदलते प्रमाण. व्हेरिएबल कॅश रिझर्व्ह रेशो CRR. रोख निधीचे बदलते प्रमाण. व्हेरिएबल कॅश रिझर्व्ह रेशो CRR. देशामधील व्यापारी बँकांना आपल्या ठेवीच्या विशिष्ट प्रमाणात एक रक्कम केंद्रीय बँकेजवळ ठेवावी लागते. रोख संचितीचे हे प्रमाण कायद्याद्वारे रोख संचितीचे प्रमाण कायद्यामध्ये तरतूद करूनच निश्चित केले जाते. केंद्रीय बँकेला रोख संचितीच्या प्रमाणात बदल करायचा अधिकार असतो. केंद्रीय बँकेला प्रत्यय संकोच घडवून आणण्याचा असेल तर प्रमाण वाढवले जाते. त्यामुळे व्यापारी बँकांना केंद्रीय बँकेजवळ पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात रोख संचिती ठेवावी लागते. त्याचा व्यापारी बँकांच्या प्रत्यय निर्माण करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. केंद्रीय बँकेने रोख संचितीचे प्रमाण वाढवल्यास व्यापारी बँका पूर्वीपेक्षा कमी प्रमाणावर प्रत्ययाची निर्मिती करू लागतात. परिणामतः
प्रत्यय संकोच घडून येतो. प्रत्यय संकोच घडून येतो. या उलट प्रत्ययाचा विस्तार घडवून आणावयाचा असल्यास रोख संचितीचे हे प्रमाण कमी केले जाते. केंद्रीय बँकेने रोख संचितीचे प्रमाण कमी केल्यास व्यापारी बँकांना केंद्रीय बँकेजवळ पूर्वीपेक्षा कमी रोकड ठेवावी लागते. त्यामुळे व्यापारी बँकेजवळील रोकडीमध्ये वाढ होते. व्यापारी बँकांची प्रत्यय निर्माण करण्याची क्षमता वाढते. व्यापारी बँका पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणावर प्रत्यय पुरवू लागतात आणि पर्यायाने प्रत्यय विस्तार घडून येतो. रोख निधीच्या बदलत्या प्रमाणाच्या मर्यादा. लिमिटेशन्स ऑफ व्हेरिएबल कॅश रिझर्व्ह रेशो CRR लिमिटेशन्स ऑफ व्हेरिएबल कॅश रिझर्व्ह रेशो CRR. बदलत्या आर्थिक धोरणामुळे प्रत्यय नियंत्रणाचे एक साधन म्हणून रोख निधीच्या बदलत्या प्रमाणाच्या खालील मर्यादा दिसून येतात. नंबर 1, अन्यायपूर्वक परिणाम. अनजस्टिफाईड इफेक्ट. अन्यायपूर्वक परिणाम. या विषयावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनावरून असे स्पष्ट केले जाते की या साधनांचा परिणाम केवळ लहान अधिकोशावर दिसून येतो व मोठ्या अधिकोशाजवळ जास्त प्रमाणात रोख निधी असल्यामुळे हे साधन अन्यायपूर्वक परिणाम करणार आहे. हे साधन अन्यायपूर्वक परिणाम करणारे आहे. ब. रोखे बाजारावर प्रतिकूल परिणाम. रोखे बाजारावर प्रतिकूल परिणाम. ॲडव्हर्स इफेक्ट ऑन सिक्युरिटी मार्केट. केंद्रीय अधिकोष जेव्हा रोख निधीच्या प्रमाणात वाढ करते तेव्हा व्यापारी अधिकोशांना रोख्याची विक्री करावी लागते. त्यामुळे रोख्याच्या किमतीत घट होत असते. क. व्यापारी अधिकोशाजवळ अतिरिक्त राखीव निधी. व्यापारी अधिकोशाजवळ अतिरिक्त राखीव निधी. व्यापारी अधिकोशाकडे जेव्हा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त राखीव निधी असते तेव्हा राखीव निधीच्या प्रमाणात बदल करण्याची मध्यवर्ती किंवा केंद्रीय बँकेचे धोरण परिणामकारक ठरत नाही. अशा वेळी राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली जाते तेव्हा व्यापारी बँका ही अट पूर्ण करतात, परंतु त्यांच्या प्रत्यय निर्मितीच्या व्यवहारावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ड. फक्त बँकिंग क्षेत्रावर परिणाम. केवळ बँकिंग क्षेत्रावर परिणाम. व्यापारी बँकांचाच समावेश राखीव निधीच्या धोरणात करण्याचे मध्यवर्ती बँकेचे धोरण आहे, परंतु इतर कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध संस्था, विविध महामंडळे यांच्या कर्ज वितरणावर केंद्रीय बँकेचे नियंत्रण नसते. त्यामुळे राखीव निधी प्रमाण धोरण यशस्वी होत नाही. बँकिंग क्षेत्रात अनिश्चितता. निधी प्रमाणातील बदलामुळे बँक व्यवसाय किंवा बँकिंगच्या क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होते. या प्रमाणावरील बदलाचे अगोदर अंदाज बांधता येत नाही आणि बँकिंग क्षेत्रावर आकस्मिक परिणाम होऊ शकतात. बँकांवर अतिरिक्त भार. बँकांवर अतिरिक्त भार. निधी प्रत्यय नियंत्रणाच्या या साधनामुळे प्रत्यय व्यवस्थेवरील भार वाढतो. मध्यवर्ती बँक केंद्रीय बँकेकडे ज्या किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्यावर व्यापारी बँकांना व्याज मिळत नसते. परिणामी व्यापारी बँकांना आपल्या कर्जावर जास्त दराने व्याजाची आकारणी करावी लागते. तर अशा पद्धतीने या प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये वर्णन केलेले आहे. थँक्यू.